असता फक्त 14 एप्रिलला असता, तुम्ही बाबासाहेबांचे असता फक्त 6 डिसेंबरला असता, बाकीच्या दिवशी तुम्ही बाबासाहेबांचे नसता, तुम्ही कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीचे तुम्ही असता. बाबासाहेबांना तुम्ही डोक्यावर घेऊ नका. बाबासाहेबांचा विचार थोडासा डोक्यात घ्या. 50 वर्ष दलित पॅंथर काम करते असं मी म्हणत नाही. आज सुद्धा दलित पॅंथरच्या नावानं 50 संघटना आहेत, आज सुद्धा आहेत. पण दलित पॅंथरच्या काळात ज्या कार्यकर्ते होते, SM असतील किंवा आणि जे कार्यकर्ते होते त्या काळातले आमचे खूप होते, जोंधळे होते, अनेक लोक होते त्या काळामध्ये. ते जे कार्यकर्ते होते ते कुणाशी मांडवली करत नव्हते. मी मुद्दाम हा शब्द वापरतोय. आज या ज्या संघटना जिकडे तिकडे दिसत आहेत तुम्हाला, त्यांचं राजकीय मांडवलीकरण असतं. मुद्दाम बाबासाहेबांचा फोटोला काहीतरी काचवीला चष्म्याला वगैरे काहीतरी गडबड करायची आणि मग आंदोलन करायचं आणि त्याच्यावर आपली पोळी भाजून घ्यायचा. हा जो प्रकार नंतर सुरू झाला, आम्हाला ते अस्वस्थ झालं. अशी आम्ही दलित पॅंथर नाही, ही दलित पॅंथर आम्हाला अभिप्रेत नव्हती आणि म्हणून नाईलाजानं आम्ही दलित पॅंथर आणि बाकीचे ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत, कारण कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला म्हणजे काँग्रेस असो, CPI असो, CPM असो, त्यावेळेचा जनसंघ असो, कुणालाही दलितांची संघटना मोठी झालेली पाहायची नव्हती आणि म्हणून ते एका पाठोपाठ एक लोक विकत घेण्यात आलं. आणि वाईट वाटतं की ज्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर सारखा एक भव्य दिव्य माणूस गेला, त्या समाजातले लोक विकले जातात. आज सुद्धा विकले जातात. अमान्य कराल तुम्ही म्हणाल नाही आम्ही नाही विकले जात, नाही आम्ही बाबासाहेबांचेच आहोत. तुम्ही बाबासाहेबांचे असता फक्त 14 एप्रिलला असता, तुम्ही बाबासाहेबांचे असता फक्त 6 डिसेंबरला असता, बाकीच्या दिवशी तुम्ही बाबासाहेबांचे नसता, तुम्ही कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीचे तुम्ही असता, नाव घेता बाबासाहेबांच्या पक्षाचं, पण तुम्ही बाबासाहेबांचे नसता. ही जी खंत आहे माझ्या सरकारला, ज्यानं आपल्याला माहिती आहे मी जवी पवार 50 वर्ष मी 60-70 वर्ष मी समाजापुढं काम करतोय. कुठल्याही प्रकारचा ज्याला आपण स्वार्थ म्हणतो तो स्वार्थ जर मी मिळवला असता तर मला आज मी विमानाने आलो असतो, नांदेडला विमानाने येऊ शकलो होतो, औरंगाबादला आलो असतो, तिथून गाडीने आलो असतो. मी आज सुद्धा ST ने जातो, आज सुद्धा मी बसने प्रवास करतो. त्याचं कारण मला त्या काळामध्ये कोणी विकत घेऊ शकले नाही, एक दिवस असा होता ज्यावेळेला माझी 50वी करण्यात आली. मी मुद्दाम म्हणतोय, माझी 50वी करण्यात आली. त्या काळामध्ये वातावरण असं होतं, जे महाराष्ट्रातला सगळ्यात श्रीमंत माणूस हा पवार आहे. मी उत्तर दिलं, माझ्या 50च्या निमित्तानं उत्तर दिलं, येस बरोबर आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त श्रीमंत माणूस पवार आहे, पण तो शरद पवार नाही, तो जवी पवार आहे. कारण शरद पवारला मला विकत घेता आलं नाही. शरद पवार त्यावेळेला गृहराज्यमंत्री होते, मंत्री पण नव्हता, गृहराज्यमंत्री होते. त्यांना मला विकत घेता आलं नाही. आम्ही समोरासमोर, मला ते आधी जवी नावाने ओळखतात, पवार नावाने कधीच ओळखत नसतील, जवी नावाने ओळखतात. पण ते मला विकत घेऊ शकले नाही. त्यांच्याकडे जर जास्त पैसे असते तर ते मला विकत घेऊ शकले असते ना, पण त्यांच्यापेक्षा प्रॉपर्टी माझ्याकडे जास्त आहे. तर हा सगळा समाज हा माझ्या बरोबर होता, दलित पॅंथरच्या रूपानं माझ्या बरोबर होता. आणि दलित पॅंथरच्या वेळेला मी कुठल्याही प्रकारची ज्याला आपण मांडवली म्हणतो ती मी केली नाही. बाबासाहेबांच्या 4 पिढ्यांच्या बरोबर, साधी गोष्ट नाही, तुम्हाला शक्यच नाही. आज तुम्ही एका पक्षामध्ये काम करता, काही दिवस काम केलं की वाटतं हे हा पक्ष काय चांगला नाही, आपण दुसऱ्या पक्षात जाऊ, असं तुम्ही आज विचार करता. मी बाबासाहेब स्वीकारलं 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेब स्वीकारलं. त्याच्या आधी मी खेड्यातला माणूस, मला बाबासाहेब आंबेडकर नाव माहीत नव्हतं. 6 डिसेंबरला मी पहिल्यांदा बाबासाहेबांचं नाव ऐकलं आणि तेव्हा जो माझ्या हृदयावर जो बाबासाहेब कोरला गेलाय, आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे, गेली 60 वर्ष मी लिहितोय. परंतु माझ्या कुठल्याही लेख असो, कुठल्याही अंडर द सन, ज्याला आपण अंडर द सन म्हणतो, ते पृथ्वीवर कुठल्याही विषय असो त्या विषयावर मी लिहितो, तेव्हा माझं पहिलं वाक्य असं, बाबासाहेबांनी दिलेले एखादं कोटेशन. हे बाबासाहेबांच्या नावानं 60 वर्ष लिहिणारा, जागतिक विक्रम करणारा मी माणूस आहे. मी बाबासाहेबांच्या
4 पिढ्यांच्या बरोबर काम केलंय. एक नाही, बाबासाहेबांच्या पत्नीबरोबर मी काम केलंय. आणि माझी मुद्दाम नांदेडकरांना मुद्दाम एक महत्वाचं मी सांगतोय, माझी पाठ थोपडतोय आणि मी थांबतोय. मी काय केलं, बाबासाहेबांचं जे सगळं साहित्य होतं, बाबासाहेबांनी काय पैसे कमवले नाही तुम्हाला माहिती आहे. बाबासाहेब त्यांचं ज्यावेळेला त्यांचं महापरिनिर्वाण झालं, त्यांच्या खात्यात किती पैसे होते, बँक खात्यात. बाबासाहेब सारखा माणूस ज्यावेळेला मंत्री होता, किती वेळ तरी म्हणजे केंद्रीय मंत्री होते, देशाची घटना लिहिली होती, त्यांच्याकडे करोडो रुपये असायला पाहिजे होते. बाबासाहेबांच्या बँक बॅलन्समध्ये फक्त 3,000 रुपये होते. कल्पना करू शकाल, बाबासाहेबांसारख्या माणसाकडे फक्त बँकेत 3,000. हे बाबासाहेब ज्यावेळेला महापरिनिर्वाण झालं तेव्हा त्यांची पत्नी, कायदेशीर पत्नी माईसाहेब आंबेडकर, मी मुद्दाम शब्द वापरतोय, कायदेशीर पत्नी आणि कायदेशीर मुलगा म्हणजे भैयासाहेब आंबेडकर. भैयासाहेबांच्या बद्दल मी इथं या स्टेजवरून अनेक वेळा बोललो आहे, इथं अनेक वेळा भैयासाहेबांच्या बद्दल मी लिहिलं सुद्धा आहे. या दोघं ज्यांचा त्यांच्या प्रॉपर्टीचा वाद असतो, तुम्हाला माहिती आहे. सावत्र हा शब्द फार वाईट आहे. सावत्र मुलगा होणं, सावत्र आई होणं हे फार वाईट असतं. त्यामुळे ही सावत्र आई नाही, सावत्र मुलगा, हे कोर्टात त्यांचं मॅटर गेलं. बाबासाहेबांचं सगळं जे काय होतं ते कोर्टाने हस्तगत केलं. पण त्याच्यामध्ये हे हस्तगत केलं की बाबासाहेबांनी जे काही लिहिलेलं आहे, बाबासाहेबांनी जे काही लिहिलेलं आहे ते सुद्धा कोर्टाने हस्तगत केलं. मी त्यावेळेला सांगत होतो, दलित पंथाच्या वतीने आम्ही सांगत होतो, तुम्ही गांधींचं साहित्य प्रसिद्ध करता, तुम्ही यांचं पोलादी पुरुषाचं करता, बाबासाहेबांचं करत नाही. मला त्यातलं खरं कारण काय ते कळत नव्हतं. परंतु यात इथल्या माणसानं, इथला माणूस त्यावेळेला मंत्री होता, त्याचं नाव शंकरराव बाबाजी चव्हाण, या माणसानं मला सांगितलं, तुम्ही आरडाओरड करता, ठीक आहे, गांधींचं साहित्य आम्ही आणलं, मान्य आहे, ते मुख्यमंत्री होते, पण बाबासाहेबांचं साहित्य बाहेर येऊ शकत नाही. त्याचं कारण सावत्र आहे आणि सावत्र मुलगा. जोपर्यंत एका कागदावर आम्हाला परवानगी देत नाहीत की हे साहित्य जे कोर्टामध्ये आहे ते साहित्य बाहेर काढा, असं जोपर्यंत ते जॉईंटली देत नाहीत तोपर्यंत ते साहित्य बाहेर येणार नाहीत. आणि ज्या बिल्डिंगमध्ये मी नोकरी करत होतो, आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती आहे, आयुष्यभर नोकरी सुद्धा केली, डोळे चोळीत मी बँकेत अधिकारी होतो, डोळे चोळीत रात्रभर काम करायचं, कुठं इकडे तिकडे जा, ह्या गावाला जा, त्या गावाला जा, परंतु सकाळी डोळे चोळीत मी बँकेच्या तिजोरीची चावी मी उघडत होतो. ज्या बँकेत मी कामाला होतो, अधिकारी होतो, मी साधा पण नव्हतो, अधिकारी होतो, त्या बँकेमध्ये ते सगळं साहित्य आणून ठेवलं होतं. काळ्या ट्रंका होत्या, जुन्या काळातल्या लोकांना काळ्या ट्रंका माहिती असतील, त्या काळ्या ट्रंका होत्या, 4 काळ्या ट्रंका होत्या, मोठ्या होत्या, आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं सगळं साहित्य होतं. आणि त्या साहित्यावरून झुरळं पाली त्या फिरायच्या, मी रोज ते तिकडे जायचो, बघायचं, आणि ते त्या कालचं झुरळ आज आणखी फुगलेलं दिसायचं, कालची पाल आणखी मला फुगलेली दिसायचं. मला असं वाटायचं हे झुरळ आणि ही पाल बाबासाहेबांचं साहित्य कुठलंच नाही, ते जवी पवारचं हृदय कुरवडतात, काळीच कुरवडतायत. आणि म्हणून मला माझं म्हणजे ते साहित्य बाहेर पाडलं पाहिजे. आणि मग भैया, तुम्हाला माहिती आहे माई साहेबांच्या बद्दल किती वाद होता, पण माई साहेबांना त्यावेळेला मी त्या वादाच्या पलीकडे जाऊन मी आणि राजा ढाले आणि माई साहेबांची आम्ही भेट घेतली, त्यांना समाजामध्ये आणलं. उद्देश हा होता की त्यांनी सही द्यावी. त्यानंतर भैयासाहेब आंबेडकर, त्यांचा मी इतका आवडता विचार झाला. भैयासाहेब उंच, मी 5 फूट 2 इंचाचा, रस्त्यावर माझ्या खांद्यावर हात टाकून बाबासाहेबांचा मुलगा रस्त्यावर माझ्याबरोबर पीत जात होता. आणि त्या बाबासाहेबांच्या मुलानं ते पाहिलं की जयू पवार हा निष्ठावंत आहे. निष्ठा बाजारात मिळत नाही. तुम्ही कुठल्याही बाजारात जा आणि सांगा मला 2 किलो निष्ठा पाहिजे, 1 किलो निष्ठा पाहिजे, निष्ठा बाजारात मिळत नाही. ती निष्ठा माझ्याकडे होती असं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग एक दिवस अत्यंत विश्वासू म्हणून, कार्यकर्ता म्हणून माई साहेबांनी मला एका पत्रावर, पत्र मीच तयार केलं. त्यावेळेला एक बनसोड नावाचं वकील होतं, कारण मला वकिलीच्या भाषेमध्ये लिहिता येत नव्हतं. मी त्यांना सांगितलं वकिलीच्या भाषेत लिहा. त्यांनी लिहिलं, माई साहेबांनी सही केली, मूळ बघून भैयासाहेबांची सही घेतली. ते साहित्य मी शंकरराव बाबाजी चव्हाण यांच्याकडे ते घेऊन गेलो. त्यांनी कोर्टाला सांगितलं. आणि आज आपण पाहतोय
मुद्दाम मी सांगतोय की बाबासाहेबांचं जे इंग्रजी साहित्य होतं, जे कोर्टामध्ये पडलं होतं, जे घुशी खात होतं, जे कॉक्रोच खात होतं, ते साहित्य मी सांगितल्यामुळं किंवा माझ्या प्रयत्नामुळे ते बाहेर आलं. मी सरकारी अधिकारी असल्यामुळे त्या कमिटीवर मी जाऊ शकलो नाही आणि आज आपण पाहतोय 22 खंड छापलेत. आणि त्यामुळे बाबासाहेबांचं जे इंग्रजी साहित्य होतं ते इंग्रजी साहित्य बाहेर आलं. आपण साक्षी आहात. रिडल्स ऑफ हिंदुइझम नावाचा जो ग्रंथ होता, 4था खंड होता, तो 4था खंड देखील त्यातलाच एक. तो ज्यावेळेला तो बाहेर आला, आमच्या प्रयत्नामुळे बाहेर आला, त्यामुळे आपण त्यावेळेला म्हणू शकलो की बाबासाहेबांच्या साहित्यातलं एक स्वल्पविराम काय पूर्णविराम सुद्धा आम्ही पूर्णविराम काय स्वल्पविराम सुद्धा आम्ही बदलू देणार नाही. आणि मुंबईच्या रस्त्यावर तुम्हीच लोक 10 लाख लोक बीबीसीच्या म्हणण्याप्रमाणे 10 लोक त्याला आले होते आणि आपण तो लढा शिवसेना विरुद्ध म्हणजे आंबेडकरवादी हा लढा आपण जिंकलाय. मी माझी स्वतःची पाठ थोपटून घेतो की बाबासाहेबांचं साहित्य आज इंग्रजी साहित्य जगभर जात आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस वाचून बाबासाहेब जो कळतोय तो प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या बरोबर ज्यांनी काम केलं त्याला बाबासाहेबांच्याबद्दल कृतज्ञता होती, आपुलकी होता, आपुलकी होती. परंतु आज एखादा चायनीज माणूस, एखादा जापनीज माणूस जेव्हा बाबासाहेबांचं साहित्य वाचतो तेव्हा त्याला कळतं त्या बाबासाहेबांची उंची केवढी आहे ही त्याला कळते. त्याच्याकडे फूटपट्टी नसते, एवढी उंची मोजायला त्याच्याकडे फूटपट्टी नसते. आणि म्हणून मी म्हणतो बाबासाहेब आज जगभरचा एकमेव आयकॉन होणार आहेत. आज 125 वर्ष आपण पाहिलंय बाबासाहेब जवळजवळ पाव जगात बाबासाहेब पोचले होते. 150 वर्ष जेव्हा बाबासाहेबांना होतील तेव्हा ही सगळी माणसं, त्यांना भीमराव आंबेडकर व्यवस्थित बोलता पण येत नाही, त्यांना ती सगळी माणसं अर्ध जग बाबासाहेबांच्या रूपाने असेल किंवा बाबासाहेबांचे विचार स्वीकारले असेल. आणि जेव्हा बाबासाहेबांच्या जन्माला ते 14 एप्रिल 1891ला 200 वर्ष पूर्ण होतील, मी त्यावेळेला नसेल, तुम्ही पण नसाल, तुमच्यापैकी काही लोक नसतील, पण त्यावेळेला जगातला एकमेव पुरुष ज्याला आपण आयकॉन म्हणतो, आता आयकॉन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, गांधी नसेल, टिळक नसेल, कोणी नसेल, तो कम्युनिस्ट पार्टीचाही नसेल का आणखी कुठलाही नसेल, ते फक्त बाबासाहेब असेल. आणि त्याचं कारण जर आपला बाबासाहेब जर ठेवायचं असेल तर माझ्या प्रिय दोस्तांनो मी तुम्हाला एकच विनंती करतो, बाबासाहेब वाचा, बाबासाहेब डोक्यावर घेऊ नका. 14 एप्रिलला तुम्ही डोक्यावर घेता, अगदी गुलाल दारू बिरू पिऊन आपण बेभान होतो. बाबासाहेबांना तुम्ही डोक्यावर घेऊ नका. बाबासाहेबांचा विचार थोडासा डोक्यात घ्या अशी अपेक्षा करतो. आणि दलित पॅन्थरला 50 वर्ष झाले. या 50 वर्षामध्ये पुढचे जे आमचे सगळे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम दलित पॅन्थरचं म्हणजे कॉन्ट्रीब्युशन काय, दलित पॅन्थरने काय केलं. आज IAS ऑफिसर दिसत आहेत, आज IPS ऑफिसर दिसत आहेत, आज बडे अधिकारी दिसत आहेत. आज आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये बाबासाहेबांची मंडळी अगदी टॉपला दिसतात. गरुडासारखी बाबासाहेबांची इच्छा होती बाहेर समाजातल्या माणसाने गरुडासारखं टॉपला असलं पाहिजे. आज ही सगळी गरुडासारखी आपला समाज जो गरुडासारखा ओढते. बाकीचा दलित समाज असा नाही आहे. मी मुद्दाम आपल्याला अंडरलाईन करतो. फक्त बाबासाहेबांचा विचार ज्याने स्वीकारला तेच आज टॉपला आहेत. आणि त्याचं एकमेव कारण की त्यावेळेला बाबासाहेबांची घटना होती, पण त्या घटनेला त्याची इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन, मी मुद्दाम इंग्रजी शब्द वापरू, इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन जर कोणी केलं असेल तर ते दलित पॅन्थरच्या रेटानं केलं. दलित पॅन्थरचा रेटा नसता, मोठे मोर्चे गेले नसते, तर या 3 वर्षामध्ये जो दलित पॅन्थरने जे हवाक केला, त्याने जो आवाज पकडला, त्याने जो सर्वसामान्य तरुणाला जो आवाज दिला, त्या आवाजाला आज प्रतिसाद मिळाला नसता. कृपया माझी सगळ्या तरुणांना विनंती आहे की आपण त्याग करायला शिका. जो समाज त्याग करतो तोच तग धरतो, जो समाज त्याग करत नाही तो तग धरणार नाही. बाबासाहेबांचा समाज हा तग धरून राहणार आहे. कारण याच्यातले 10% लोक पोटार्थी असतील, ते BJPकडे जात असतील, इकडे तिकडे जात असतील, पण ते 10% असतील, पण 90% लोक आहेत ते बाबासाहेबांचा विचारच ते
पुढे घेऊन जाणार आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांचा समाज हा अनेक वर्ष जगणार आहे अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा दलित पॅंथरच्या या निमित्तानं नांदेडला मी म्हणतो मग सांगितलं नांदेडच्या सगळ्या त्या माझ्या जे सहकार्यानं ज्यांच्या खांद्यावर मी आज उभा आहे त्यांचे खांदे बळकट होते त्यामुळे त्यांच्या खांद्यावर मी उभा राहिलो किंवा आज 50 मी एकटा बघू शकलो. बाकीचे बरेचसे लोक गेलेले आहेत. SM प्रधानच्या बद्दल तर मी त्याच्या मुलांमध्ये राहुलनं त्याच्यावर जो ग्रंथ लिहिला त्याला प्रस्तावना मी दिले. मी राहुलला त्याला बोललो तू एवढे तुझे ओळखीचे आहेत कोण नामदार आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्याकडून लिहून घ्या ना. त्याने सांगितलं नाही नामदार खासदार शेकडो असतील पण जयवी पवार एकच आहे आणि त्या जयवी पवारकडूनच मला माझ्या वडिलांच्या बद्दल प्रस्तावना लिहून घेतली पाहिजे. मी त्याला प्रस्तावना दिली. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.